सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा प्रत्येकाच्या आयुष्यात सोन्यासारखी पहाट नवीन सुरुवात घेऊन येईल. स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय. स्वामी भक्तांच्या हातून सेवा करून घेत असतात. आपण स्वामी सेवा करत नाही तर स्वामी आपल्या नशिबाने सुवासिक फुलांमधून काही निवडक फुलं निवडून सेवेकऱ्यांची माळ तयार करतात आणि त्यात आपली निवड झाली हेच मोठं भाग्य सौभाग्य समजावं आपलं. स्वामी आपल्याला त्यांचे सेवेकरी बनवून घेतात. स्वामी, मी माझे जीवन तुम्हाला समर्पित केले आहे. माझ्या तुमच्या नियोजनावर पूर्ण विश्वास आहे. आता जी तुमची इच्छा तीच माझी इच्छा. बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की वाटतं आता सगळं संपलंय, पण कुठून तरी आपल्याला एक ऊर्जा आणि मोठं बळ मिळतं व आपण पुन्हा जिद्दीने उभे राहतो. याच ऊर्जेला, बळाला स्वामी म्हणतात. स्वामी सेवेत आल्यावर स्वामी परीक्षासुद्धा घेतात, पण स्वामींच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे सामर्थ्य, बल स्वामीच आपल्याला देतात. जेव्हा मनात भाव, भक्ती मनापासून, हृदयापासून असेल तेव्हा स्वामी आपल्याला भेटतात. म्हणून स्वामी सेवेत आल्यावर निस्वार्थ मनाने भक्ती सेवा करा. जीवनात सुखही येते, दुःखही येते. स्वामींवर पूर्ण विश्वास असेल त्याने आपल्याला काहीच फरक पडत नाही. आपल्याबरोबर पाठीशी सर्वात मोठी ब्रह्मांडातील शक्ती आहे, ती म्हणजे स्वामी समर्थ महाराज. जेव्हा स्वामींवर आपला विश्वास अटूट होतो, भक्ती निस्वार्थ होते, तेव्हा जीवनात चमत्कार अचानक होऊ लागतात. अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊ लागतात. स्वामींवर विश्वास, श्रद्धा, सबुरी मनात ठेवली की स्वामी वेळ आल्यावर न मागता काही आपल्याला सर्व काही मिळवून देतात. महाराज आहेत, सदैव आहेत, आपल्या सानिध्यात आहे. गरज आहे ती त्यांचे स्मरण करण्याची. जो नामात आहे त्याच्या मागे पुढे महाराज घोटाळत आहे. म्हणून कायम स्वामी सेवेत नामस्मरणात राहा. स्वामी म्हणतात, चिंता करू नको. एक दिवस तुझाही येईल, तुमचाही येईल. कोण कसे आहे स्वामींना सांगायची गरज नाही. सर्व काही मनीचे जाणतात स्वामी. कोणी तुमच्याबरोबर असो किंवा नसो, स्वामी कायम बरोबर राहतील. सेवेत या. वेडी वाकडी जशी सेवा जमेल तुम्हाला, जशी वेडी वाकडी सेवा असेल ती स्वामींना मान्य आहे. स्वामी सेवेत आल्यावर स्वामींवर तीळभर सुद्धा अविश्वास दाखवू नका. स्वामी म्हणतात, एक वेळ तुझ्या मदतीला धावून आलो नाही म्हणून तू आम्हाला सोडलंस. अरे वेड्या, हीच तर तुझी वेळ होती परीक्षा घेण्याची. स्वार्थासाठी आम्हाला बोलवू नको किंवा तुझ्या फायद्यासाठी आम्हाला हाक मारू नको. मनाने व श्रद्धेने हाक मार. अरे मी नक्की येईन आणि तुझ्या पाठीशी कायम उभा राहील. स्वामी सेवेत आल्यावर पूर्ण विश्वास स्वामींवर ठेवूनच सेवेत या. स्वामी म्हणतात, तुझ्या वेदना, दुःख तू न सांगता सुद्धा मला समजतात. म्हणून तर मी तुझ्या मदतीला धावून आलोय. मी तुझ्या आयुष्यात आलेलो आहे. आता काळजी करू नको. तुला सांभाळायला मी आहे. स्वामी फक्त अक्कलकोटीच नाही तर तुम्ही श्रद्धेने, मनाने, भक्तीने, हृदयापासून स्वामींना हाक मारा. सेवेत राहा. जेव्हा स्वामींना नामस्मरण कराल तिथे तिथे स्वामींना तुम्ही बघाल. स्वामी, माझ्या मनात शंका नाही, मला पूर्ण विश्वास आहे. माझे जीवन, माझे आयुष्य माझ्या स्वामींनी सुधारलेले आहे. कोणी कितीही कपट कारस्थान करू द्या, सर्व ग्रह तारे सर्व काही माझ्या स्वामींच्या हातात आहे. म्हणून सांगते, स्वतःच्या आयुष्याचं सोनं करून घ्यायचं असेल तर स्वामींना जपा. स्वामींच्या सेवेत या. स्वामी आपल्याला जपतील, कायम पाठीशी उभे राहतील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.